नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये तर इथे पिहूने चित्र काढलेलं असतं आणि ते चित्र आणून ती नंदिनीला दाखवते. जेव्हा नंदिनी ते चित्र बघते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण इथे नंदिनी पार्थ शुभ विवाह आणि नंदिनीच्या नावावरती क्रॉस केलेला असतो. तेव्हा इथे आता नंदिनी ते चित्र बघते आणि पिहूला म्हणत असते की पिहू, अगं हे काय चित्र काढलेस? हे कुणाचं तरी लग्न आहे आणि इथे तू नंदिनी पार्थ असं लिहिलंयस आणि माझ्या नावावरती क्रॉस का केलेस? तेव्हा पिहू म्हणत असते, कारण तू तुझ्या लग्नामध्ये नव्हतीस ना, तू तर गायब झाली होतीस. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो, पण बाळा तू हे चित्र का काढलेस? तुला नक्की काय सांगायचं आहे? तेव्हा इथे पिहू म्हणत असते, की मला तुला हेच तर सांगायचं आहे ना, ते सिक्रेट जे मी ऐकलं होतं. तेव्हा नंदिनी म्हणते, काय बोलतेस ती पिहू? कुणाचं बोलणं ऐकलंस तू? काय ऐकलेस? सांग बरं मला. तेव्हा पिहू म्हणत असते, मला तुला तेच सांगायचं आहे जे मी ऐकलंय. मी वसू मावशीचं बोलणं ऐकलं होतं. तुझ्या लग्नातून दीपकला सांगून तुला किडनॅप करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती वसू मावशी आहे. वसू मावशीनेच दीपकला सांगून तुला किडनॅप करायला सांगितलं होतं. हे सत्य ऐकल्यानंतर नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काव्य आणि अनिका दोघीजणी लवकरच आता अनिकाच्या घरी जायला निघालेल्या असतात. तेव्हा इथे काव्य म्हणत असते, बरं झालं अनिका, आपण लवकरच निघालो, म्हणजे ट्रॅफिकसुद्धा नसते आणि आपण लवकर तुझ्या घरी पालघरला पोचू. तेव्हा अनिका म्हणते, हो ना, पण तुझी एक गोष्ट मला आवडली नाही काव्या. अगं पार्थ आपल्याला सोडायला यायला तयार झाले होते, तर तू त्यांना नाही का म्हणालीस? आले असते आपल्याला सोडायला तर तेवढंच तुम्हाला दोघांना एकत्र वेळ मिळाला असता ना, चांगल्या आठवणी निर्माण करायला. पण नाही, तू सरळ नकार देऊन मोकळी झालीस. तेव्हा काव्य म्हणते, कशाला हव्या चांगल्या आठवणी? आता 6 महिनेच तर फक्त एकत्र राहायचं आहे, त्यानंतर आम्हाला वेगळं व्हायचं आहे. तर 6 महिन्यांमध्ये आता कशाला उगाच आठवणी निर्माण करायच्या? तेव्हा इथे आता लगेच अनिका म्हणते, काव्या, तू खरंच हे सगळं बोलतेस? तू जरा वेडी आहेस का? अगं पार्थसारख्या माणसाला तू इथे नाकारतेस, पण तू कितीही प्रयत्न कर त्यांना तुझ्यापासून दूर ठेवण्याचा. पण युनिव्हर्स आहेत ना, युनिव्हर्स काहीतरी जुगाड करत असतील तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी. तेव्हा काव्य म्हणते, काय युनिव्हर्स जुगाड करणार आहे आम्हाला एकत्र आणण्यासाठी? अनिका, तूही ना काहीही बोलतेस. बोलण्यामध्ये जर कॉम्पिटिशन लागली ना, तर तू आणि बोका दोघेजणं पहिले याल, कळतंय का? बरं तू आता शांत बस आणि मला सांग काकू कसे आहेत? तेव्हा अनिका म्हणते, आई आता बरी आहे, म्हणून तर मी रिलॅक्स आहे ना. तेव्हा इथे काव्या म्हणते, मी आता तुझ्या घरी येते, पण मी काकूंना बघून लगेच निघणार आहे. मला लवकर घरी पोचायचं आहे, कारण घरीसुद्धा कामं आहेत. तेव्हा इथे आता काव्य म्हणत असते, मी तुझ्या घरी आल्यानंतर काकू मला बघून लवकर बऱ्या होत आहेत की नाही बघच तू. आणि दोघीजणी आता इथे गंमत जम्मत करत असतात, मस्त मस्ती करत निघालेल्या असतात. तर प्रेक्षकांनो, इथे मानिनी आता चहा घेत असते. तेवढ्यात पार्थ येतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग आई. तेव्हा मानिनी म्हणते, अरे वा, गुड मॉर्निंग. आज तुझी गुड मॉर्निंग उशिरा झालेली दिसते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो ना, गेस्ट रूममध्ये झोपलो होतो ना, तेव्हा तिथे शांतता होती, थोडा जास्त वेळ झोपलो. तेव्हा मानिनी म्हणते, अच्छा, म्हणजे गेस्ट रूममध्ये शांतता होती आणि तुझ्या रूममध्ये काय रे, कटकट असते का? तेव्हा पार्थ म्हणतो, हो. तेव्हा इथे मानिनी म्हणते, अच्छा, म्हणजे काव्य तुझ्या मागे कटकट करते तर. तर इथे पार्थ आपली मान हलवत असतो. तेव्हा मानिनी म्हणते, बघतेस ना काव्या, काय म्हणतोय पार्थ? तेवढ्यातच पार्थ म्हणतो, नाही नाही, गंमत करत होतो. तेव्हा प्रेक्षकांनो, मानिनी म्हणते, काय रे पार्थ, तिकडे काव्या नाहीच आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काय गं आई, उगाच माझी इथे सकाळ सकाळ फिरकी घेतेस? तेव्हा इथे मानिनी म्हणते, पण काय रे पार्थ, काव्य घरातच नाही आहे. ती आणि अनिका दोघीजणी सकाळच निघाल्या. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो मला माहिती आहे. मानिनी म्हणते, तुला माहिती आहे, मग तू त्या दोघींना सोडायला का नाही गेलास? तेव्हा पार्थला आठवतं, जेव्हा तो म्हणालेला असतो की मी सोडायला येतो, तेव्हा काव्य म्हणते, कशाला? लगेच संधी दिसली की सोनं करायला येता, काही गरज नाही आम्हाला सोडायला यायची. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही ग आई, नाही गेलो मीच. मी म्हणालो की तुम्ही मुली आहात, इंडिपेंडेंट आहात, तुम्ही स्वतः स्वतः जा, म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहिल्यासारखं वाटेल, तो फील येईल, म्हणून मी गेलो नाही. तेव्हा मानिनी म्हणते, हो का, आईशी खोटं बोलतोयस? मला माहिती आहे, काव्य तुला म्हणाली असेल सरळ एका शब्दात, यायची गरज नाही आहे म्हणून, म्हणून गेला नाही आहेस ना तू, नाहीतर तू सोडायला जाणार नाही असं होणारच नाही,
कळतंय का तुला? तुला तर खोटंसुद्धा बोलता येत नाही पार्थ. त्यानंतर मानिनी म्हणते, बरं ठीक आहे, तू जा बरं, आता अंघोळ करून घे. कारण इथे पार्थने विषय बदललेला असतो. तो म्हणतो, नंदिनी कुठे आहे? तुझी किचन पार्टनर अजून दिसत नाही आहे. तेव्हा इथे आता नंदिनी रूममध्ये बसलेली असते. मानिनी म्हणते, नंदिनीला एवढा उशीर कधीच होत नाही, आज एवढा उशीर का झाला तिला खाली यायला? तेव्हा इथे नंदिनी रात्रभर झोपलेलीच नसते. कारण पिहूने जी गोष्ट तिला सांगितलेली असते त्यामुळे नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तिची झोपच उडालेली असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, पिहू बाळा, तू काही चुकीचं ऐकलंयस का? म्हणजे नक्कीच तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अगं, वसू आत्या असं का करतील? तेव्हा पिहू म्हणते, नाही गं नंदिनी वहिनी, मी खरं बोलते. मी तिच्या दाराच्या बाहेर तिचं हेच बोलणं ऐकलेलं असतं की तिनेच दीपकला सांगून तुला लग्नाच्या मंडपातून किडनॅप केलं होतं. आणि हेच मी तुला दुसऱ्या दिवशी सांगायला सुद्धा आले होते. पण मला खूप जास्त भीती वाटत होती. माझ्यामुळे घरामध्ये भांडण होईल असं मला वाटत होतं. तेव्हा मी तुला न सांगता निघून गेले होते. तेव्हा इथे आता पिहू सांगायला आली होती हे नंदिनीला सुद्धा आठवतं. तेव्हा नंदिनी म्हणते, याचा अर्थ वसू आत्याने मला दीपकला सांगून लग्न मंडपातून किडनॅप करायला सांगितलं होतं. तेव्हा पिहू म्हणते, हो ना गं, हेच तर मी बोलणं ऐकलं होतं आणि ते मला तुला सांगतासुद्धा आलं नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, आणि त्यानंतरच तुला फिट्स आल्या होत्या ना? तेव्हा पिहू म्हणते, हो गं, आणि मला इथे वसू मावशीने धमकीसुद्धा दिली होती. आपण सगळेजणं ॲनिव्हर्सरीच्या पार्टीमध्ये होतो ना, तेव्हा वसू मावशी म्हणाली होती, हे सत्य जर मी कुणाला सांगितलं तर ती मला, आईबाबांना आणि श्रेयाताईला घरातून बाहेर काढेल म्हणून. म्हणून तर मी केक न खाता निघून गेले होते ना पार्टीमधून. आणि मग मी परत बाहेर आलेच नव्हते. कारण मला तिची भीती वाटत होती. तिने मला चांगलं धमकावलं होतं. म्हणून मी हे सत्य कुणाला सांगितलंच नाही. तेव्हा इथे पिहू म्हणत असते, आणि मग तुमचं सगळं आता व्यवस्थित आहे ना? तुम्ही सगळेजण आता तुमच्या लग्नामध्ये हॅपी आहात ना? म्हणून मी कुणाला काही सांगत नव्हते. मला असं वाटलं होतं, जर ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली तर परत घरामध्ये वाद होतील, भांडणं होतील, आणि मला ते नको होतं. म्हणून मी कुणाला काही सांगितलं नाही. तुम्ही भांडू नका नंदिनी वहिनी, प्लीज तुम्ही कुणाला काही सांगू नका, असं ती आता म्हणत असते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, पिहू बाळा, तू शांत हो, शांत हो. हे बघ, काही होणार नाही आहे. बरं झालं तू मला सगळं सांगितलंस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीला ही गोष्ट कळल्यानंतर तिची झोपच उडालेली असते. म्हणजे इथे आता लग्न मंडपातून मला किडनॅप करायला सांगणारी व्यक्ती ही वसू आत्या होती, म्हणजे दीपक एकटा नव्हता. तेव्हा इथे, अगं बस ना बस, गौरीपूजनासाठी बस, असं वसू आत्याच सांगायला आलेली असते. आणि तेव्हाच दीपकने तिच्या तोंडावरती रुमाल ठेवून तिला बेशुद्ध केलं होतं आणि तिला ते दोघेजणं घेऊन गेले होते. आणि मग जे नंदिनीचे हाल केलेले असतात, ज्याच्यामुळे इथे चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले असतात. नंदिनी म्हणत असते की वसू आत्याने आमच्या चौघांचा जणू काही शेवटच केलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वसू आत्याने हे सगळं केलं आहे हे आता नंदिनीला कळल्यानंतर नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा नंदिनी म्हणते, हे जर देशमुख घरामध्ये सगळ्यांना कळलं तर घरच पूर्णपणे हलेल की काय, असं मला वाटतंय. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा तिथे आलेला असतो. जीवा म्हणत असतो नंदिनी. तेव्हा इथे नंदिनी खूपच जास्त डचकते, घाबरते, कारण ती मनामध्ये वसू आत्याचाच विचार करत असते. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी अगं काय झालं, इतकी दचकलीस का तू, इतके का घाबरलीस? आणि काय गं नंदिनी, तुझा चेहरा का एवढा थकलाय? तुला झोप आलेली नाही आहे का? हे बघ, तू थोडा वेळ अजून झोप ना, तुझी झोप झाली नसेल तर. आणि हे काय, तू अजून आंघोळ पण केलेली नाही आहेस? तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, तुम्ही गप्प बसा ना जीवा, किती प्रश्न विचारताय, एका पाठोपाठ एक प्रश्न विचारताच आहात तुम्ही. जरा शांत बसा ना, मला जरा शांत राहायचं आहे बस. तेव्हा इथे जीवा म्हणतो, बरं बरं ठीक आहे, शांत हो, शांत हो, मी काही बोलत नाही आहे, मी प्रश्न विचारत नाही आहे, पण काय झाले ते तरी सांगशील का? बरं बरं ठीक आहे, ते सुद्धा सांगू नकोस, मी तुला विचारत नाही आहे, पण हे घे पाणी पी, तुला बरं वाटेल, घे पाणी पी. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, जीवा मला नको आहे पाणी, एकदा सांगून कळत नाही का तुम्हाला? तेव्हा जीवा म्हणतो, अगं पाणी प्यायलं ना तर डोकं जरा शांत होतं. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही करायचं मला डोकं शांत, तुम्ही जरा शांत राहा, मला गप्प बसू दे. तेव्हा इथे जीवा म्हणतो, नंदिनी काय झालं आहे, हे बघ तू प्लीज मला सांग. तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघा, मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही आहे, माझी मनस्थिती ठीक नाही आहे, तुम्ही शांत राहा. तेव्हा जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी, जे काही असेल ते प्लीज माझ्याबरोबर शेअर कर, तुला बरं वाटेल, मी काहीतरी सॉल्युशन देईन, मी सॉल्युशन देऊ शकतो, तेव्हा प्लीज बोल ना, काय बोलायचं आहे तुला, काय म्हणत आहे तुझ्या?
तेव्हा नंदिनी म्हणते, मी तुम्हाला फक्त विचारते, मला तुम्ही सल्ला द्या. जर मला तुमच्याबद्दल एखादी अशी गोष्ट कळली असेल जी सगळ्यांना कळली तर आपल्या घरामध्ये वादळ येऊ शकतं. तर मी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तेव्हा इथे जीवा आता नंदिनीला म्हणतो, की तू तुझ्या मनाला जे वाटते ना तेच कर. जे सत्य आहे ते सांग. तेव्हा इथे जीवा म्हणतो, कारण तू एकदा म्हणाली होतीस, तुझं नुकसान करणाऱ्याला तू माफ करू शकतेस, पण तुझा विश्वासघात करणाऱ्याला तू माफ करू शकत नाही. तेव्हा तुला जे योग्य वाटेल तेच कर. तेव्हा प्रेक्षकांनो नंदिनीला कळलेलं असतं, की तिला काय करायचं आहे. त्यानंतर पार्थ आपल्या रूममध्ये येतो. बघतो तर काय, काव्य चष्मा विसरून गेलेली असते. तेव्हा पार्थ म्हणतो, ही फिसकारलेली मांजर पण ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेऊन जाता येत नाही. आता चष्मा विसरून गेले, आता कसं दिसणार आहे हिला? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पार्थ म्हणतो, फोन केला आणि सांगितलं की चष्मा विसरलायत म्हणून, तर म्हणतील की माझ्यावरती वॉच ठेवताय का? नाही नाही, फिसकारलेल्या मांजरीला फोन करायला नको, तिच्या मैत्रिणीला दुसऱ्या मांजरीला फोन करायला पाहिजे. तेव्हा इथे पार्थ अनिकाला फोन करतो आणि म्हणतो, अनिका पोचलात का तुम्ही? तेव्हा इथे अनिका म्हणते, हो आम्ही पोचलो, मगाशीच पोचलो. तुमच्या आई कशा आहेत? तेव्हा अनिका म्हणते, हो बरी आहे, आई आता बरी आहे. तेव्हा इथे अनिका म्हणते, पार्थ मला कळतंय तुम्हाला माझ्याबरोबर बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे, पण तुम्हाला जिच्याशी बोलायचं आहे ना ती इथे नाही आहे. काव्य 2 तासापूर्वीच निघाली आहे. ती इथे आली, आईला बघून लगेच निघाली. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, अच्छा म्हणजे काव्य आता रस्त्यामध्ये असतील आणि इथे त्याने आता फोन ठेवून दिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता काव्य गाडीमध्ये असते. तेव्हा ड्रायव्हर आपल्या बायकोबरोबर फोनवरती बोलत असतो. तो ड्रायव्हर म्हणत असतो, माझे बबलूचे मम्मी, अगं तुला माहिती आहे का, मी घरातून निघताना तुझी पप्पीच घेतली नाही. आता मला एक फोनवरून तरी पप्पी दे ना. तेव्हा काव्य ते बोलणं ऐकून ऑकवर्ड होत असते. तेव्हा इथे तो ड्रायव्हर पुन्हा म्हणत असतो, माझे बबलूचे मम्मी, तुला माहिती आहे का, मी तुझी पप्पी न घेता जेव्हा घरातून बाहेर पडतो ना तेव्हा ड्रायव्हिंगवरती माझं मनच लागत नाही. मला अजिबात ड्राईव्ह करायला आवडत नाही. कळतंय का माझे बबलूचे मम्मी, दे बरं मला आता लवकर एक पप्पी दे. तेव्हा काव्या म्हणत असते, दादा अहो तुम्ही गाडी चालवताना फोनवरती कशाला बोलताय? तुम्ही इथे ड्रायव्हिंगवरती तुम्ही फोकस द्या बरं. तुम्ही शांत बसा थोडा वेळ. तेव्हा इथे ड्रायव्हर दादा म्हणतात, ओ मॅडम मी तुमचं काय ऐकू? तुम्ही काय माझ्या मेवणी लागता का? म्हणून मी बोलतोय त्याचा तुम्हाला त्रास होतोय तर मी लगेच फोन कट करू? मी का फोन कट करू? मी करणार नाही. माझे बबलूचे मम्मी, तू जरा पप्पीवरती फोकस कर. मला या मॅडमजवळ बोलू दे. काय हो मॅडम, कोण आहात कोण तुम्ही? तुम्ही काय इथे इन्स्पेक्टर आहात का? तेव्हा ती म्हणत असते, नाही मी इन्स्पेक्टर नाही आहे, पण मी IAS होणार आहे. कळते ना तुम्हाला? तो म्हणतो, होणार आहात ना? अजून झाला तर नाही आहेत ना? मग तुम्ही IAS झालात ना की मग मला सांगा, मग मी फोन ठेवेन. आता ठेवणार नाही आहे. तुम्हाला काय त्रास होतो हो? मी माझ्या बायकोबरोबर पप्पीबद्दल बोलतोय ते. तेव्हा इथे काव्या म्हणते, हे बघा दादा, मी तुम्हाला शेवटचं शांतपणे सांगते हां. तुम्ही गाडी चालवत असताना फोनवरती बोलू नका, नाहीतर मी तुमची कंप्लेंट करेन. तो म्हणतो, काय कराल काय तुम्ही? सांगा ना काय कराल? कंप्लेंट कराल माझी. तेव्हा इथे आता ड्रायव्हर म्हणतो, माझे बबलूचे मम्मी, आता पप्पी राहू दे, पप्पी तू नंतर दे. आधी मला यांच्याकडे जरा लक्ष देऊ दे. तू पप्पीवरती फोकस कर, तोपर्यंत मी यांच्याशी बोलतो. तेव्हा इथे ड्रायव्हरने गाडीच थांबवलेली असते आणि तो विचारतो, की मॅडम आता बोला, काय करणार काय आहात तुम्ही? तेव्हा ती म्हणते, हे बघा दादा, मी तुमची कंप्लेंट करू शकते की तुम्ही फोनवरती बोलत असता, ड्राईव्ह करत असताना. करू मी फोन? सांगा ना करू का? तेव्हा तो म्हणतो, करा ना आता तुम्ही फोन कराच. मला पण बघायचं आहे तुम्ही काय करता ते. तेव्हा इथे ड्रायव्हरला वाटतं की काव्य काही फोन करणार नाही, पण काव्य डिरेक्टली गाडीतून खालीच उतरते आणि नेटवर्क नसतो म्हणून ती बाहेर येऊन कंप्लेंट करत असते, फोन करत असते. तेव्हा ड्रायव्हर घाबरतो. ड्रायव्हरला वाटतं की अरे देवा, ही गाडीतून खाली उतरली आहे आणि खरोखर फोनसुद्धा करते, म्हणजे आता ही माझी कंप्लेंट करणार. त्याआधी आता मला इथून निघायला हवं. तेव्हा काव्याला इथे रस्त्याच्या मध्येच सोडून ड्रायव्हर आता गाडी घेऊन निघून गेलेला असतो. तेव्हा इथे काव्य म्हणते, अहो दादा, अरे हा गाडी घेऊन गेलासुद्धा. काय पण माणसं असतात, म्हणजे याला कस्टमर महत्त्वाचा नाही आहे, तर बबलूच्या मम्मीची पप्पी महत्त्वाची आहे. काय पण माणूस आहे हा. आणि कुठे सोडले मला? इथे रस्त्याच्या मध्येच. आता मागून इथे आता 1.5 तास लांब माझ्या मैत्रिणीचं घर आहे. मागेसुद्धा जाऊ शकत नाही आणि अजून मला पुढे निघून जायचं आहे. अरे देवा, काय करू मी? आता घरी कशी पोचू? आता इथून पाठीमागे 1.5 तास अनिकाचं घर आणि पुढे माझं घर.
अरे देवा, आता काय करू? इथे आता कॅबसुद्धा बुक होत नाही आहे. ती पुन्हा इथे दुसरी कॅब बुक करत असते, पण तीसुद्धा होत नाही. तेव्हा काव्य म्हणते, पार्थला फोन करू का? आणि म्हणून तिने पार्थला फोन केलेला असतो. पार्थसुद्धा ऑफिसला निघालेला असतो. तो ड्राईव्ह करत असतो. त्यानंतर पार्थ फोन उचलतो आणि म्हणतो, हां बोला. आता का फोन केला आहे तुम्ही मला? तेव्हा त्याला कळतं की तिला गाडीची गरज आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, काल तर तुम्ही खूप टेचात मला बोलला होतात ना? काही तर म्हणे, ना कुठल्या रिक्षाचा संप आहे, ना कुठल्या कारचा संप आहे, ना कुठल्या टेम्पोचा संप आहे, ना बसचा संप आहे, ना कुठल्या हेलिकॉप्टरचा संप आहे. मग आता त्याच हेलिकॉप्टरमध्ये बसा आणि या तुम्ही घरी. मी अजिबात तुम्हाला घ्यायला येणार नाही आहे. कळलं का तुम्हाला? एकाही गाडीचा संप नाही आहे ना? मग तुम्ही चालत या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थने फोन कट केलेला असतो. तेव्हा काव्य म्हणते, नाही नको नको, पार्थला तर फोन करायलाच नको. तर इथे काव्याने ते बघितलेलं स्वप्न असतं. जर पार्थला फोन केला तर पार्थ मला असंच काहीतरी बोलणार. तेव्हा काव्य म्हणते, नाही नको, त्यापेक्षा मी दुसरं कुणाला तरी फोन करते, पण पार्थला नको, नाहीतर येतील आणि उगाचच मला 2 शब्द ऐकायला लागतील. तेव्हा इथे काव्या म्हणते, मी एक काम करते, मानिनी काकूंना फोन करते. हां, तेच चांगलं राहील. तेव्हा मानिनी म्हणत असते, काय? त्या ड्रायव्हरने तुला इथे मध्ये रस्त्यातच सोडलं? असा काय तो मूर्ख माणूस? तेव्हा काव्या म्हणते, हो ना, आता मी काय करू? इथे दुसरी कॅबसुद्धा बुक होत नाही आहे. तेव्हा त्याने, मंद माणसाने मला रस्त्याच्या मध्येच सोडलं आहे आणि तो निघून गेला आहे. तेव्हा मानिनी म्हणते, बरं बरं ठीक आहे, मी दुसरी गाडी पाठवते. तेव्हा काव्या म्हणते, हो ठीक आहे, गाडी पाठवा, पण पार्थला पाठवू नका. तेव्हा मानिनी म्हणते, का गं? तेव्हा काव्या म्हणते, नाही, मग आता ते कामात असतील ना. तुम्ही त्यांना सांगितलं की मला गाडी हवी आहे, तर हातातली कामं सोडून ते लगेच मला घ्यायला येतील ना. म्हणून पार्थला सांगू नका. तेव्हा मानिनी म्हणते, नाही नाही, तसंही तो घरामध्ये नाही आहे, तो ऑफिसला गेलासुद्धा. मी ड्रायव्हरला दुसरी गाडी घेऊन पाठवते. तेव्हा इथे काव्या म्हणते, बरं बरं ठीक आहे, पाठवून द्या, मी इथे वाट बघते. तर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. एवढं मोठं सत्य नंदिनीला कळलं आहे, तर नंदिनी इतके हादरून गेले. बिचारी पिहू किती घाबरली असेल, म्हणून तर तिला फिट्स येत होत्या ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, नंदिनी आता जिना चढत असताना तिला आठवत असतं, त्या ठिकाणी वसू आत्या आलेली असते आणि ती म्हणते, अगं अजून तू उभी आहेस? गौरीपूजन करून घे ना. तेव्हा इथे नंदिनीला ते आठवत असतं, दीपकने किडनॅप केलेलं आठवत असतं, जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न करत असतो, ते सगळं तिला आठवतं. पिहूने सांगितलेलं असतं की तुला तुझ्या लग्नातून दीपकला किडनॅप करायला सांगणारी वसू मावशी होती. हे सगळं आता नंदिनीला आठवत असतं. तेव्हा नंदिनी इथे जाब विचारायला आलेली असते वसू आत्याला. नंदिनी येते आणि वसू आत्याच्या समोर उभी राहते. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, वसू आत्या, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा वसू म्हणत असते, नंदिनी, अगं बोल ना, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा नंदिनी म्हणत असते, वसू आत्या, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं हे बोलायचं आहे. आणि ती बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे आता नंदिनीला काय बोलायचं, कसं बोलायचं, काहीही कळत नसतं. तेव्हा इथे वसू म्हणते, अगं नंदिनी बोल ना, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा नंदिनी म्हणत असते, वसू आत्या, खरं खरं सांगा, माझ्या लग्नातून दीपकला किडनॅप करायला सांगणाऱ्या तुम्ही होतात का? हे खरंच तुम्ही केलं आहे? तुम्ही मला किडनॅप करायला सांगितलं होतं का? तेव्हा इथे वसू म्हणते, अगे काय बोलतेस तू? नंदिनी, तुला तरी कळतं आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते, खरं खरं बोला आत्या, खोटं बोलू नका. हे बघा, मला जे कळलं आहे ना, तर मी इथे तुम्हाला जाब विचारायला आलेले नाही आहे. मला जे कळलं आहे, खरं तर मी तुम्हाला जाब विचारू शकते, पण मी तसं करत नाही आहे. मी तुम्हाला विचारते की तुम्ही असं केलं आहेत का? मग मी जर तुम्हाला विचारते आहे, तर तुम्ही मला खरं खरं उत्तर द्या. आता माझ्याशी कुठलंही खोटं बोलू नका. तेव्हा इथे वसू म्हणत असते, अगं नंदिनी, हे कोणी सांगितले तुला? तेव्हा नंदिनी म्हणते, त्याने काय फरक पडतो? तुम्ही फक्त हे सांगा ना मला, तुम्ही मला किडनॅप करायला सांगितलं होतं का? तुम्ही हे केलं होतं का? वसू आत्या, खरं खरं सांगा मला. तेव्हा इथे वसू म्हणते, अगं कुणी सांगितले ते तर सांग मला, म्हणजे खरं आहे की खोटं आहे त्यावरूनच ठरवता येईल ना. तेव्हा इथे, ही बातमी तुला कुणी दिले, त्या माणसाचं मला नाव सांग, म्हणजे ही बातमी देणारा माणूस याने खरी बातमी दिली आहे की अफवा आहे, हे सुद्धा मला कळायला हवं ना. तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते, ठीक आहे, हे सगळं मला पिहूने सांगितलं आहे, कारण पिहूने तुमचं बोलणं ऐकलं आहे. तिनेच मला सांगितलं की तुम्ही दीपकला सांगून मला माझ्याच लग्नातून किडनॅप करायला सांगितलं होतं. आता मला सांगा, काय बोलताय तुम्ही? तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, हे बघा, पिहू खोटं बोलणार नाही आहे
आणि पिहूला तुम्ही ज्या पद्धतीने धमकावले ना ते सुद्धा तिने मला सांगितले. तेव्हा आता मला वसू आत्या तुम्ही खरं सांगा, माझ्यापासून लपू नका. मला लग्नातून किडनॅप करायला सांगणाऱ्या तुम्ही होतात का? तेव्हा इथे वसू आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता सगळेजण आरतीसाठी उभे असतात, सगळेजण पूजा करत असतात. तेवढ्यातच तिथे नंदिनी वसू आत्याच्या जवळ आरतीचं ताट घेऊन जाते आणि तिला म्हणत असते की घरामध्ये जर शत्रू असेल तर काय करायचं, शत्रू जर घरातलाच असेल तर काय करायचं. तेव्हा वसू म्हणते आणि हे तू मला का विचारतेस. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते कारण तुम्ही आमच्या नात्याचा शेवट केला आहे, तुम्ही आमच्या चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. तेव्हा इथे वसू म्हणते नंदिनी हे काय बोलतेस तू. तेव्हा नंदिनी म्हणते की माझ्या लग्नातून दीपकला सांगून मला किडनॅप करणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, त्या वसू आत्या होत्या. वसू आत्यानेच दीपकला मला माझ्या लग्नातून किडनॅप करायला सांगितलं होतं. तेव्हा इथे नंदिनी आता सगळ्यांच्या समोर वसूचं सत्य आणते. तेव्हा इथे तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि वसू किती कारस्थानी आहे हे सगळ्यांनाच कळलेलं असतं.